हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल लर्न इंग्लिश विथ सुवर्णा मॅम. तर फ्रेंड्स, थंबनेलमधील तुम्ही मराठी सेंटेन्सेस वाचलेली असतीलच. जसं की आईने तुलाच बोलावले आहे, मी तुलाच फोन करणार होते, मी त्यांनाच बोलावले, मी तिलाच शिकवते. आता ह्या सेंटेन्समध्ये तुम्हाला काय दिसते आहे की इथे तुलाच, त्यांनाच, तिलाच अशा प्रकारे जी ऑब्जेक्ट म्हणून जी शब्द वापरलेली आहेत त्यांच्यावर जोर देण्यात आलेला आहे. म्हणजेच आपण असं वाक्य तर बोलत असतो की आईने तुला बोलावले आहे, मी तुला फोन करणार होते, परंतु ही वाक्य वेगळी आहेत. ही काय आहेत? आईने तुलाच बोलावले आहे म्हणजे इतर कोणालाही नाही, फक्त तुलाच बोलावले आहे. किंवा मी तुलाच फोन करणार होते, दुसऱ्या कोणालाही नाही, मी फक्त तुलाच फोन करणार होते. म्हणजे हे जे ऑब्जेक्टसाठी जे शब्द वापरलेले आहेत त्यावर जोर देण्यात आलेला आहे. मग आता ही जी वाक्य आहेत ती आपण मराठीत तर अगदी सहजपणे बोलत असतो, परंतु इंग्रजीमध्ये याचं ट्रान्सलेशन करताना ते कसं करायचं तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आता मागच्या व्हिडिओमध्ये आपण सब्जेक्ट जर असेल, सब्जेक्ट जो असेल त्या सब्जेक्टवरती जेव्हा जोर दिला जातो, जसं की मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगते. एक एक्झाम्पल आपण घेतलं होतं की तुम्हीच मला फोन केला होता. म्हणजे तुम्ही मला फोन केला होता असं ते वाक्य नाही आहे, तर तुम्हीच मला फोन केला होता म्हणजे जो सब्जेक्ट आहे तुम्ही, त्याच्यावर जोर देण्यात आलेले आहे तुम्हीच. तर अशा प्रकारची वाक्यसुद्धा कशी इंग्रजीत ट्रान्सलेट केली जातात ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले. तोसुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. म्हणजे आजचा व्हिडिओ आणि मागचा व्हिडिओ याच्यात जो डिफरन्स आहे इंग्रजी ट्रान्सलेट करताना त्याचं ट्रान्सलेशन कसं केलं जातं ती कन्सेप्ट तुमची क्लिअर होईल. तेव्हा आता ही जी मराठीतली वाक्य आहे ते इंग्रजी ट्रान्सलेट करण्याआधी त्याचं इंग्रजीतील मग स्ट्रक्चर कसं असते ते आधी आता आपण समजून घेऊया. तर इथे बघा, अशा वाक्यांची सुरुवात इटने होत असते, इट. त्यानंतर तुम्हाला वापरायचं असते प्रेझेंट टेन्स जर असेल तर इज वापरायचं हेल्पिंग वर्ब, आणि पास्ट टेन्स जर असेल तर वॉज. किंवा ते वाक्य ज्या सेंटेन्समध्ये असेल, मग तो कोणताही टेन्स असो, त्यानुसार मग तुम्हाला इथे शेवटी ते वाक्य ट्रान्सलेट करायचं असते. पण त्यावरूनच आपल्याला कळते की ते जे सेंटेन्स आहे ते प्रेझेंट टेन्समधलं आहे का पास्ट टेन्समधलं आहे. त्यानुसार इज किंवा वॉज हे वापरायचं असते. त्यानंतर तुम्हाला घ्यायचा असतो आय, शी, ही, यू, वी, ते. आता हे ऑब्जेक्ट आहेत. इथे लक्षात घ्यायचं तुम्ही की इथे हे जे आहे ते ऑब्जेक्ट घ्यायचं आहे तुम्हाला त्या वाक्यातलं. आता मागच्या व्हिडिओमध्ये जेव्हा आपण सब्जेक्टवरती जोर दिला तेव्हा इट इज नंतर तुम्हाला सब्जेक्ट वापरायचा होता, परंतु आता इथे ऑब्जेक्टवरती जोर दिलेला आहे जसं की तुलाच. म्हणून इथे ऑब्जेक्ट म्हणून जे काही शब्द आलेले असतील यापैकी तर ते तुम्हाला इथे घ्यायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला हुम याने हे सेंटेन्स इथे कनेक्ट करायचं आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण हुन हे सेंटेन्स कनेक्ट केलेलं होतं कारण इथे सब्जेक्टवरती जोर दिलेला होता. आता इथे ऑब्जेक्टवरती जोर दिलेला आहे, त्यामुळे आपण हे सेंटेन्स आता इथे हुमने जोडणार आहोत आणि त्यानंतर राहिलेलं सेंटेन्स ज्या काळामध्ये असेल त्या काळात तुम्ही ते ट्रान्सलेट करायचं आहे. तर आता इथे बघा, इथे फर्स्ट सेंटेन्स मी लिहिलेलं आहे, आईने तुलाच बोलावले आहे. आता हे जे सेंटेन्स आहे म्हणजेच हे वर्तमान काळातलं सेंटेन्स आहे, त्यामुळे तुम्ही काय घेणार आहात, इट इज याच्याने तुम्ही सुरुवात करणार आहात. म्हणून आपण असं घेणार आहोत, इट इज, कारण हे प्रेझेंट टेन्समधलं इट इज. आणि आता इथे ऑब्जेक्ट म्हणून आपल्याला घ्यायचं आहे. मग आता इथे तुलाच, तू किंवा तुला यासाठी आपण यू वापरतो, म्हणून तुलाचसाठी आपण इथे ऑब्जेक्ट काय घेणार आहोत, इट इज यू. आता तुलाच म्हणून आपण इथे जोर दिलेला आहे म्हणून आपण इथे इट इज यू असं घेतलेलं आहे. नंतर आपल्याला घ्यायचं आहे हुम, इट इज यू हुम. मग आता आईने बोलावले आहे. आता बोलावले आहे म्हणजे जे प्रेझेंट परफेक्टमधलं वाक्य आहे, त्यामुळे तुम्ही काय घेणार आहात, हुम मदर हॅज कॉल्ड. अशा प्रकारे हे सेंटेन्स येणार आहे, हे लक्षात घ्यायचं. बघा, इट इज यू हुम मदर हॅज कॉल्ड, तो तूच आहे की ज्याला आईने बोलावले आहे म्हणून इथे आपण मदर हॅज कॉल्ड असं आपण इंग्रजीत त्याचं ट्रान्सलेशन केलेलं आहे. आता याच्याऐवजी जर असं असलं, आईने तुलाच बोलावले होते. आता बोलावले होते म्हणजे हा पास्ट टेन्स आला, म्हणून इथे काय येणार आहे, इट वॉज यू हुम मदर कॉल्ड. आता बोलावले होते म्हणजे तुम्ही इथे म्हणाल की इथे सुद्धा मग पास्ट परफेक्ट झाला, पण नाही, हे तुमच्या त्या परिस्थितीवर अवलंबून असेल की तेव्हा तुम्ही ते वाक्य पास्ट परफेक्टमध्ये कराल का सिम्पल पास्टमध्ये कराल. पण सहसा आपण हे वाक्य आता बोलावले होते म्हणजे आपण इथे हुम मदर कॉल्ड असं असे वाक्य एक, पण आपलं हे वाक्य प्रेझेंट परफेक्टमधलं आहे म्हणून आपण असं घेतलेलं आहे, मदर हॅज कॉल्ड, इट इज यू हुम मदर हॅज कॉल्ड. नंतर नेक्स्ट सेंटेन्स बघा, मी तुलाच
फोन करणार होते. बघा, एखाद्याचा फोन आला आणि आपण लगेच काय म्हणतो, मी तुलाच आता फोन करणार होते. असं वाक्य आपण बऱ्याच वेळेला तर बोलतच असतो. मग आता इथे सुद्धा करणार होते म्हणजे हे वाक्य अर्थातच पास्ट टेन्समधलं आहे. म्हणून आता इट वॉज अशी सुरुवात होणार आहे. आपण होते म्हणून आपण इथे घेतलेलं आहे की पास्ट टेन्समधलं, म्हणून आपण याची सुरुवात इट वॉजने केली. आणि तुलाच म्हणजेच इट वॉज यू असं ते येणार आहे. तुलाच म्हणून आपण इट वॉज यू, ऑब्जेक्टवरती जोर दिलेला आहे म्हणून आपण इट वॉज यू असं वापरत असतो. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे होम की जिला, आणि मग नंतर सब्जेक्ट मी फोन करणार होते म्हणून आपण काय घेणार आहोत, आय वॉज. आता हे जे वाक्य आहे ते करणार होते म्हणजे अगदी आत्ता करणारच होते, फ्युचर टेन्स आहे पण अगदी नजीकचा, की आता करणारच होते, जस्ट करणारच होते. त्यावेळेस आपण गोईंग टूचा वापर करतो म्हणून आपण इथे घेणार आहोत आय वॉज गोईंग टू कॉल. अशा प्रकारे हे सेंटेन्स मग इथे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट होणार आहे. म्हणजे हे जे वाक्य तुम्ही नंतरचं ट्रान्सलेट करणार आहात ते तुम्ही व्यवस्थित ट्रान्सलेट केलं पाहिजे. इट वॉज यू होम आय वॉज गोईंग टू कॉल, किंवा तुम्ही असं सुद्धा म्हणू शकता आय वॉज अबाउट टू कॉल, कारण तुम्ही ती जी ॲक्शन आहे, जी क्रिया आहे ती अगदी लगेचच करणार आहात. म्हणून इथे फ्युचर टेन्स करणार होते म्हणजे याच्यातून आपल्याला दिसतं हे फ्युचर टेन्स आहे, पण आपण अगदी आताच ती क्रिया करणार आहोत फ्युचर असली तरी, म्हणून त्यावेळेस गोईंग टूचा वापर हा केला जातो. इट वॉज यू होम आय वॉज गोईंग टू कॉल अशा प्रकारे. आता नेक्स्ट बघा, मी त्यांनाच बोलावले. आता इथे सुद्धा बोलावले म्हणजे हा सिम्पल फास्ट टेन्स आहे म्हणून याची सुरुवातसुद्धा कशाने होणार, इट वॉज. कोणाला बोलावले, ऑब्जेक्ट आहे त्यांनाच, म्हणून इट वॉज ते, किंवा त्यांनासाठी आपण दे वापरतो. इट वॉज दे होम की ज्यांना मी बोलावले. आय, आता बोलावले म्हणजे हा सिम्पल पास्ट टेन्स आहे म्हणून आपण इथे काय घेणार आहोत, बोलावले म्हणजेच कॉल्ड. अशा प्रकारे हे सेंटेन्स सब्जेक्ट आणि बी टू फॉर्म अशा प्रकारे. इट वॉज दे हुम आय कॉल्ड, मी त्यांनाच बोलावले अशा प्रकारे. त्यानंतर आता नेक्स्ट सेंटेन्स बघा, मी तिलाच शिकवते. बघा, मी तिलाच शिकवते. आता इथे शिकवते म्हणजे हा प्रेझेंट टेन्स आहे म्हणून आता हे सेंटेन्स प्रेझेंट टेन्स आहे त्यामुळे इथे इट इज येणार आहे. इट इज तिलाच म्हणजेच इट इज शी. तिलाच यासाठी आपण काय वापरतो, इट इज शी, हे लक्षात घ्यायचं. तिलाच, त्यांनाच, इट वॉज दे, तिलाच, इट इज शी, होम आय आणि टीच. म्हणजे बघा, इट इज शी, सॉरी इथे हो लिहिलं गेलं, होम आय टीच. आता हू केव्हा आलं असतं, जर इथे मीच असं, मीच तिला शिकवते. इट इज शी होम आय टीच अशा प्रकारे हे वाक्य इथे इंग्रजी ट्रान्सलेट होणार आहे. आता नेक्स्ट बघा, मी तिलाच तिथे जाण्यास मनाई करत होते. आता हे वाक्यसुद्धा कोणत्या काळातलं आहे ते तुमच्या लक्षात आलेलंच असेल. होते म्हणजेच पास्ट टेन्स आहे म्हणून आपण इथे आधी इट वॉज घेणार आहोत. इट वॉज आणि तिलाच म्हणून इट वॉज शी अशा प्रकारे हे वाक्य येणार आहे. होम कोण करत होतं, मी, होम आय. आता हे जे वाक्य आहे, मी मनाई करत होते म्हणजे भूतकाळामध्ये ही क्रिया सुरू होती असा त्याचा अर्थ आहे. करत होते म्हणजेच ही क्रिया सुरू होती म्हणून हे वाक्य असं येणार आहे, होम आय प्रिव्हेंटेड. होम आय प्रिव्हेंटेड फ्रॉम गोईंग देअर अशा प्रकारे हे वाक्य इथे ट्रान्सलेट होणं. गोईंग देअर म्हणजेच जाण्यासाठी, तिथे जाण्यासाठी मनाई करत होते या अर्थाने इथे घेतलेले आहे. आय प्रिव्हेंटेड फ्रॉम गोईंग, इथे फ्रॉम हर गोईंग देअर असं येणार नाही कारण इथे ऑलरेडी आपण शी वापरलेला आहे म्हणून. इट वॉज शी होम आय प्रिव्हेंटेड फ्रॉम गोईंग देअर म्हणजेच मी मनाई करत होते. कोणाला, तर तिलाच मनाई करत होते तिथे जाण्यासाठी. अशा प्रकारे हे वाक्य इथे ट्रान्सलेट होणार आहे. आता नेक्स्ट सेंटेन्स बघा, त्याने तिलाच मारले. बघा, आता इथे सुद्धा त्याने हा सब्जेक्ट आहे आणि तिलाच हे काय आहे, ऑब्जेक्ट आहे. इथे सुद्धा ऑब्जेक्टवरती जोर देण्यात आलेला आहे. आणि मारले म्हणजे किल्ड या अर्थाने नाही. मारले म्हणजे एखाद्याचं भांडण झालं तर जसं काही एखाद्याला एक बुक्का मारतो तसं त्या प्रकारचं मारणं. म्हणून इथे मारले म्हणजेच हे वाक्यसुद्धा कोणत्या टेन्समधलं आहे, तर सिम्पल पास्ट टेन्समधलं हे वाक्य आहे. त्यामुळे हे जे वाक्य आहे ते तुम्ही
वरती आपण जे स्ट्रक्चर वापरून वाक्य तयार केलेले आहेत, सेंटेन्सेस तयार केलेली आहेत, त्यानुसार हे वाक्य तुम्ही इंग्रजीत ट्रान्सलेट वापरून करायचं आहे आणि ते तुमचं ट्रान्सलेशन मी तिथे चेक करणार आहे. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये देखील आपण ॲडव्हान्स इंग्लिश स्ट्रक्चरचे हा जो दुसरा भाग आहे त्यामध्ये आपण हा जो कनेक्टिंग वर्ड आहे तो वापरून मराठीतील वाक्य इंग्रजीमध्ये कसे ट्रान्सलेट केली जातात ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकलो. तेव्हा आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. थँक्यू.